नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 10वी उत्तीर्ण धारकांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये अर्थात विविध पदांसाठी मित्रांनो भरती होत आहे, मात्र 10वी उत्तीर्णवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ज्याबाबत संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत घेत आहोत. वेतन तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे कमीत कमी 18,56,900चा पे स्केल आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST हँडिकॅप वुमन कॅन्डिडेट किंवा एक सर्व्हिसमन, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणती फॉर्म फी आकारलेली नाही. विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मेक शुअर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. CSIR सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे. अर्थात हे जे डिपार्टमेंट आहे किंवा ही जी इन्स्टिट्यूट आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, ज्यांच्या मार्फत तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे. सर्वात अगोदर आपण बघणार आहोत वॅकन्सीज. तुम्ही बघू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम इंडियन नॅशनल. सर्व इंडियन नॅशनल यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी. फॉर फिलिंग अप द फॉलोइंग पोस्ट इन CSIR सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ही भरती होत आहे नवी दिल्ली या ठिकाणी, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर रिलीज करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी रिझर्वेशन कशा प्रकारे आहे, पे स्केल काय आहे आणि मॅक्झिमम एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे, जे ओपनसाठी आहे. यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा अवेलेबल आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर एका जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे, ज्यामध्ये एक जागा ओपनसाठी आहे. सर्व कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात. 35,400 ते 1,12,400 पे स्केल आहे. 30 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहणार आहे. दुसरं पद आहे सिक्युरिटी असिस्टंट वॉच अँड वॉर्ड असिस्टंट. या पदासाठी मित्रांनो एक जागा आहे. अगेन ओपनसाठी सर्व कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात. लेवल 6 पे स्केल आहे. अगेन 28 वर्ष लिमिट ओपन साठी राहील. त्यानंतर तिसरं पद आहे MTS. यासाठी अगेन महत्वाचं पद शिपाई संवर्गातलं पद आपण हे म्हणू शकतो, ज्यामध्ये 10 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत. त्यापैकी ओपनच्या 4, ओबीसीच्या 4 आणि EWS साठी 2 जागा रिझर्व्ह आहेत. यामध्ये लेवल 1 चा पे स्केल 18,56,900 तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगेन नॉट एक्सिडिंग 25 इयर्स एज लिमिट हे ओपन साठी या ठिकाणी राहणार आहे. सो तिन्ही पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पदांची माहिती अवेलेबल आहे. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर बघा, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री पाहिजे, एकतर इंग्लिश किंवा हिंदीमधली. आणि त्यामध्ये जर हिंदीमध्ये असेल तर इंग्लिश सब्जेक्ट तुमचा असणे आवश्यक आहे, इलेक्टिव्ह सब्जेक्ट. आणि जर इंग्लिशमध्ये असेल तर हिंदी ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट असणे आवश्यक आहे. सो कोणते एक क्वालिफिकेशन या चारपैकी मित्रांनो एक असेल मास्टर डिग्रीचं, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तिन्हीपैकी माफ करा. आणि त्यानंतर तुमच्याकडे एक डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स पाहिजे ट्रान्सलेशनचा फ्रॉम हिंदी टू इंग्लिश और व्हाईस वर्सा. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे अर्ज करण्यासाठी. दुसरं पद आहे सिक्युरिटी असिस्टंट वॉच अँड वॉर्ड असिस्टंट. या पदासाठी मित्रांनो एक सर्व्हिसमॅन किंवा JCVN आर्मी और इक्विव्हॅलंट असेल आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र जे महत्त्वाचं पद आहे ते आहे MTS मल्टीटास्किंग स्टाफचं शिपाई वर्गातलं हे पद आपण या ठिकाणी मित्रांनो म्हणू शकतो, ज्यामध्ये ग्रुप सीचं किंवा ग्रुप पोस्ट कोड ग्रुप सी ची तुम्हाला पाहायला मिळत आहे. मॅट्रिक्युलेशन और इक्विव्हॅलंट पास 10वी पासवर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही. डिझायरेबलमध्ये इंटरमिजिएट किंवा 12वी पास असेल तर चांगली गोष्ट आहे सांगितलं आहे. मात्र हे नसेल तरी तुम्ही 10वी पासवर या ठिकाणी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता यासाठी जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये स्पेसिफिकली मी तुम्हाला MTS पदासाठी कशा प्रकारे एक्झाम होणार आहे ते तुम्हाला सांगत आहे. यामध्ये 10वी बेसिसवर मित्रांनो 150 क्वेश्चनची तुमची एक्झाम होईल, ज्यामध्ये 2 तासाचा टाइम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. डायरेक्ट एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. हे फार महत्वाचं आहे. यामध्ये जर बघितला तर सिलेबसमध्ये जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी राहणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट, यासाठी जी एक्झाम प्रोसेस पार पडणार आहे ती इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी आहे न्यू दिल्ली NCT या ठिकाणीच तुमची एक्झाम सेंटर होणार आहे. त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी त्या ठिकाणी एलिजिबिलिटी किंवा त्या ठिकाणी तयारी असणे आवश्यक आहे. यानंतर बघा, यासाठी मित्रांनो आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये एज लिमिट जर बघितलं मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, ज्यामध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळते ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे MTS पदासाठी. हँडिकॅप आणि ओबीसीला अगेन या ठिकाणी 10 वर्ष रिलॅक्सेशन MTS पदांसाठी या ठिकाणी अवेलेबल आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी अक्वायर करू शकता. एक सर्व्हिसमन, व्हिडिओ सर्व्हिसमन या सर्वांना सुद्धा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल.
यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी मित्रांनो जे कॅन्डिडेट ओपन ओबीसी मध्ये आहेत त्यांना 500 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता. जे कॅन्डिडेट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप, वुमन कॅन्डिडेट किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट त्यांना एक्झाम केलेला आहे, त्यांना कोणती फी भरण्याची गरज नाही. विदाउट ऍप्लिकेशन फी ते या ठिकाणी अर्ज करू शकतील. सो ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे. ऍटलीस्ट तुम्ही अर्ज करून ठेवू शकता. नंतर तुम्ही तयारी यासाठी सुरू करू शकता किंवा जर ट्रॅव्हल करायची पॉसिबिलिटी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे आणि 23 फेब्रुवारीला अर्ज करण्यासाठी शेवटची डेट या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी अप्लाय करण्याला ऑफिशियल वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. हार्ड कॉपी सेंड करण्याची गरज नाही आहे, फक्त ऑनलाईन अप्लाय तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.